आमच्या घराच्या थोड्याशा अंतरावरती आंब्याचं झाड आहे. तर आता आपण आंब्याचं झाड बघणार आहोत. हे फुलं आलेले आहेत. आम्ही आत्ताच आलेलो आहे. शहराच्या ठिकाणी असतो आम्ही. आत्ताच आलेलो आहे. तर इथं आम्हाला आंबे पडलेले दिसले, शेखा झाले आहेत त्याच्या. तर मी तुम्हाला केशर आंबा आहे दाखवण्याचा प्रयत्न करते. सगळे आंबे हे अशा कैऱ्या आलेल्या आहेत. हे केशर आंबा आहे. हे खाली पडलेले आहे. हे दाबतायत, अशा शेका आहेत. ह्या शेखा म्हणतो आम्ही त्याला. तर हे शेखा आहे. मी आता गोळा करणार आहे. आपण आंब्याखाली आहोत. शेका गोळा करतो आहे. म्हणजे पिकलेले आंबे असतात ना, पिकायला लागतात ना, तर अशा शेका खाली पडतात. तर आपण त्या गोळा करतोय. ताजे ताजे शेका म्हणजे आंबे पिकलेले. आता हे पिकू घातले की 2 दिवसात पिकतील. तर हे एवढे सापडलेले आहेत. 6 आहेत हे. आणि हा आमचा केशर आंबा आहे. वरती पण आहेत, हे खालून दिसत आहेत. या तर आता आम्ही हे तोडून घेऊ. हे पण शेकाचे दाबती. हे बघा, दाबती ही तोडली मी आता. ही नाही दाबत आहे. तर या सगळ्या आम्ही तोडून घेणार आहोत आणि पिकायला घालणार आहोत. तर आपल्या घरच्या घरी केशर आंबा आपल्याला तयार आहे. हे आहेत, हे आहेत. हा पिकलेला आहे. तर आता हा पिकू घातला का लगेच पिकून जाईल. शेक म्हणतो आम्ही त्याला. हां, तर अशा प्रकारे हे आमचं केशर आंब्याचं झाड आहे. पिकलेलं आहे. बऱ्यापैकी शेका झालेल्या आहेत. आलं हे पण. हा इकडं हा पण पिकलेला आहे. पण तो वरती आहे. हा बघू. हां, हा पण पिकलेला आहे. सगळ्यांच्या शेका झालेल्या आहेत बऱ्यापैकी. 90% पडतायत ते हात लावल्यावरती लगेच. हे दाबतायत. इकडून पण आहे. ही दाबती आहे. ती वरती आहे, ती पण पिवळी दिसती आहे. तर अशा प्रकारे हे आमचं तोडायवरच आलं आहे सगळ्या. तर आम्ही थोडंसं लेट आलो ना ह्या वेळेला. आम्ही 15 दिवसांनी येतो. ह्या वेळेला आम्हाला अंदाजे महिना झाला आम्ही आलेलो नाही आहे. तर मी सगळ्या बाजूनी तुम्हाला केशर आंबा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही बघू शकता. तिकडं वरती आहे, ह्या साईडने आहे पाल्यामध्ये असं. तर आम्ही हे गळून येतो लगेच. आम्ही इथं नसतो ना, तर थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम असतो. पण हरकत नाही, लगेच गळून येतो. हा पण आहे. जे आपण गोळा केलेले आंबे आहे सगळे. आता काही वरून तोडलेले पिकलेलेच हे दाबतोय. अशा प्रकारे मी तुम्हाला केशर आंबा दाखवलेला आहे. आमच्या घरचा आहे, स्वतःचा आहे. आणि आमच्या घराजवळच झाड आहे आणि त्याला आंबे लागलेले आहेत. हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि बऱ्यापैकी मला आता शेखा मिळालेल्या आहेत, दाबतायत. आता हे पण मी पिकू घालणार आणि हे आंबे पण आम्ही तोडून पिकू घालू, तिकडं घेऊन जाऊ सोबत. तर असे हे एवढे आंबे मला मिळालेले आहेत. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद, नमस्कार, बाय बाय. पक्ष्यांचा आवाज येतो आहे. आम्ही जस्ट आलेलो आहे. आता मला सगळं आवरायचं आहे, साफसफाई करायची आहे.
भरपूर फळं आलेले आहे झाडांना. फुलं पण लागलेले आहेत. गुलाबाचे फुलं, लिलीचे फुलं, चाफ्याचे फुलं भरपूर आलेले आहेत. आणि नंदनवन फुललेलं आहे इथं. तर आम्ही नंदनवनामध्ये आलेलो आहोत. धन्यवाद. आंबा उतरवण्याचं काम चालू केलं आहे. आता मी सगळा आंबा उतरवून घेणार आहे. म्हणजे सगळे झाडाचे सगळे आंबे काढून घेणार आहे. तर मी आता इकडं मोबाईल लावून ठेवलेला आहे, कॅमेरा ऑन. आता मी आंबे तोडायला चाललेली आहे. तर आम्ही 2 दिवसासाठी गावाला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता हे आंबे तोडायचं काम चालू आहे माझं. मी जेव्हा आले तेव्हा आता जांबाला जांब पिकलेले आहेत, पेरू, आणि हे आंबे पण खाली पडले होते, शेका पडलेल्या होत्या त्याच्या. दुसऱ्या आंब्याखाली पण आंबे पडलेले, चाफ्याला पण छान फुलं आलेले, लिलीला फुलं आलेले. सगळं छान वातावरण आहे इकडे. तर आम्ही 2013 पासून झाडं लावलेले आहेत. त्यावेळेला आम्ही 10-12 आंब्याचे झाडं, 10-12 नारळाचे झाडं लावलेले, आणि बाकी पण लावलेले 2 चिक्कू, अंजीर वगैरे सगळे झाडं लावलेले. तर आता सगळे मोठे झालेले आहेत, सगळ्यांना फळं आलेले आहेत, आणि खूप छान झालेलं आहे इकडं सगळं. मोठमोठे झाडं, फळं, फुलं सर्व आहे. शोचे झाडं पण आहे माझ्याकडं. आंबे तोडते मी. ते पावसा पाण्याचं म्हटलं लगेच तोडून घेऊन माझ्या हाताच्या तेच होते ना, म्हणजे माझ्या हाताला तोडता येतील असे होते, तर मी तोडते. केशर आंबा आहे, छोटंच पीक आहे अजून, म्हणजे बारीकच साईज आहे, पण गोड लागतं. ते कोय बारीक आहे त्याची. आणि आता जे मिळालेले आहे ना, थोडेसे पिकलेले, म्हणजे शेका म्हणतो आम्ही त्याला, तर ते आता खाल्ले तरी पण चालतात असं पण. तर इकडं भरपूर पक्षी भरपूर आहे आमच्याकडं, कारण झाडं पण आहे सगळ्या प्रकारची, आणि मोहोळ पण बसलेलं, 2 मोहोळ आहे, आणि पक्षी पण आहे भरपूर. माझ्याकडं 2 मांजरी पण आहे. मोठ्या मांजरीला पिल्लं पण झालेले आहे 2. ते इथंच राहतात, आम्ही नसताना पण इथंच राहतात. आजूबाजूला जाऊन दूध पिऊन येतात, काय खाऊन येतात, आणि इथं शिकार पण करतात झाडांमध्ये राहून. केशर आंब्याचं झाड आहे. केशरी आंबे आता मला मिळाले आहे घरच्या घरीच. बाहेर विकत घ्यायला लागलं तर भरपूर पैसे लागतात, आणि जांभळे आलेले आहेत, काळे झालेले. आता आम्ही खत, म्हणजे हे बघा, केमिकल वगैरे खत ते घालत नाही. आम्ही आपलं घरचंच शेणखत असतं, शेणखत घालतो एवढे. आणि ऑर्गॅनिक पद्धतीने हे केशर आंबा मी उतरवला आहे. 1-2 कैऱ्या आहे वरती, तर हे काढून देतील. आल्या आल्या पाणी घालायचं काम चालू आहे. मी तुम्हाला जांभळं पण दाखवेल. तिकडं जांभळ आहे ना, असे तुम्ही आलेले आहेत जांभळं, म्हणजे जांभळं पण खायला आहेत आंब्यासारखं. थँक्यू. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.